नमस्कार मित्र हो. मी संतोष पागी, वरखंडा, तालुका डहाणू, जिल्हा पालघर. पाणी शोधक मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं होतं की लोखंडी एल रोड, कोपर एल रोड किंवा नारळ याच्याद्वारे आपण जमिनीतील पाण्याच्या लाईन किंवा पाण्याचे झरे हे आणि पाण्याचा पॉईंट हे आपण ओळखत होतो किंवा शोधत होतो. त्याचप्रमाणे झाडाच्या विशिष्ट असा निर्देशनावरून किंवा झाडांवरून विशेषतः झाडाच्या फांदीवरून आपण पाण्याचा पॉईंट शोधत होतो. ज्या ठिकाणी झाडाच्या फांद्या किंवा फांदी जमिनीकडे झुकलेली असते तिथे पाण्याचा पॉईंट असतो हे आपण बघितलेलं होतं. आता इथे हे जे झाड दिसत आहे हे सागाचं झाड आहे जुनं. इथे ते वाकलेलं दिसतं बघा, इथे वाकलेलं आहे आणि वरती पण असं यू आकार घेतलेला आहे त्याने, वरती पण यू आकार घेतलेला आहे. याचा अर्थ इथे म्हणजे सरळ हे झाड वाढलेलं दिसत नाही आपल्याला. ह्याच्यावरून आपल्याला समजतं की ते यू आकार तयार का झालेला आहे. पाण्याच्या पॉईंटकडे ते आधी झुकलेलं आहे आणि पुन्हा मग ते वरती गेलेलं आहे, पुन्हा वरती जाऊन वाकलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ पुढे पण पाण्याचा पॉईंट आहे असा त्याचा अर्थ आहे. हे झाड जुनं आहे. त्याच्याच बाजूला तुम्हाला एक पाठीमागे पण झाड दिसत आहे, ते आपट्याचं झाड आहे. त्याच्याविषयी देखील मी सांगणार आहे. आपट्याच्या झाडाचं वैशिष्ट्य काय आहे ते. आधी आपण या झाडाजवळ पॉईंट निश्चितच असणार वाकलेला आहे म्हणजे, कारण इथे ही वेल दिसत आहे, ही वेल आहे, हे चिंचेचं झाड आहे, ही चव्याची झाडं आहेत, इथे चव्याची झाडं आहेत. चवा जंगली आपण हे सांगतो केळी, इथे पण पुढे आहे. आजूबाजूला बोरीची झाडं पण आहेत. ही वासनवेल आहे, वासनवेल. तिथे ती एक झाड आहे, आठवून आम्ही सांगतो. अशी वेगवेगळ्या प्रकारची इथे झाडं आजूबाजूला आहेत. बोरीची झाडं जास्त आहेत. तर ह्याच्यावरून पण आपल्याला समजतं की या ठिकाणी पाण्याचे पॉईंट्स निश्चित असणार. आपण फिरूया. हे एल रोड मी पकडतो, कोपर हे दाखवणार आपल्याला. मी भोवताली फिरत आहे, या झाडाच्या बाजूला झुकत आहे बघा, तिकडेच हालचाल करताना दिसते आपल्याला, हालचाल करत आहे आणि एकदम वळालेलं आहे. म्हणजे इथे पाण्याचा पॉईंट हे झाडाजवळ आहे, इकडे आहे. इथे बघूया आपण. मी पाय ठेवतो, एल रोड पाय ठेवल्यानंतर फिरणार. हा बघा फिरतो. मी एकदम लूज पकडलेला आहे, फिरताना दिसतो. हा बघा एकदम लूज आहे. तुम्हाला वाटत असेल मी फिरवतो, एकदम लूज पकडायचा आपण, ॲटोमॅटिकली तो फिरतो. हा बघा फिरतच आहे, अजून थांबत नाही, फिरतच आहे. याचा अर्थ हा पाण्याचा पॉईंट चांगला आहे. म्हणजे जवळजवळ 200 वर पाणी इकडे लागणार, कारण आजूबाजूला तशी चिन्ह आहेत, वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत, बोरीची झाडं आहेत. फिरतोच अजून बघा. आपट्याचं झाड आहे आणि आता तिकडे त्या बाजूला जातो असं दाखवते. तिथे मी बोर टाकलेला आहे बघा, त्याला पाणी आहे भरपूर, स्थिर झालेला आहे. हा स्थिर राहिलेला आहे म्हणजे याचा अर्थ पाणी ह्याच्यामध्ये भरपूर आहे. या पॉईंटवरती दिसतं ना, आजूबाजूला अनेक पॉईंट आहेत. दुसरं संकेत असं की इथे बघा, तुम्हाला दिसत असेल
हा कुत्रा बसलेला आहे, कुत्रा आहे. हा कुत्रा का बसलेला आहे? कारण थंडी वाजते आणि त्याला उबदार जागा पाहिजे. उबदार जागा अशा ठिकाणी असते की जिथे पाण्याचा पॉईंट असते तिथे उबदार जागा असते. कुठलाही प्राणी तुम्ही बघा, तोंडाने वास घेत जातो आणि बरोबर तो पाण्याच्या पॉईंटवर जाऊन बसतो. मांजर असो, कुत्रा असो, कुठला पण प्राणी. हा दाखवतो रोड सरळ राहिलेला आहे. म्हणजे हे प्राण्यांना पण बरोबर कळते कुठे ठिकाणी, कोणत्या ठिकाणी पाण्याचा पॉईंट आहे, कारण तिथे ते उबदार जागा शोधत असतात. हां, बघा पॉईंट आहे इकडे. हा फिरतो, त्याच्याकडेच दाखवतो. भोवताली फिरलं तर तिथे जो हा कुत्रा बसलेला आहे ना, तिथे पॉईंट दाखवतो. तिथे पॉईंट आहे. दुसरं की हे आपट्याचं झाड आहे. हे आपट्याचं झाड आहे. आपट्याच्या फांद्या बघा, या साईडला ही जी फांदी आहे दिसत असेल तुम्हाला, ही ह्या बाजूला झुकलेला आहे. माझा हा एल रोड पण तिकडे झुकतो, दाखवतो झुकलेले आहे. म्हणजे याचा अर्थ या बाजूला पॉईंट आहे. प्रिय मित्रांनो, आपट्याच्या झाडाचं असं वैशिष्ट्य आहे की याला इतिहास आहे किंवा एक वैशिष्ट्य असं आहे की पांडवाने या आपट्याचं किंवा समीचं झाड आपण म्हणतो त्याच्यात शस्त्रास्त्रे लपवून ठेवली आणि ती शस्त्रास्त्रे लपवून ठेवून ते वनवासाला गेले. 1 वर्ष अज्ञातवासात गेले. याला कारण काय की वैज्ञानिक ह्याच्या पाठीमागे कारण आहे की ह्याची जी मुळं आहेत ती 35 मीटरपर्यंत आत जातात. हे जवळजवळ 115 फूट आत जातात. आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की ते पाण्यापर्यंत जाऊन पोचतात आणि जी वीज पडते आकाशातून, त्या विजेचे एक प्रकारचे ते आर्थिंग देत असते हे झाड. हे झाडाचं वैशिष्ट्य आहे. म्हणून आमच्या समाजामध्ये ह्याची पानं वीज पडत असेल तर आपल्या जवळ बालक घेतात, पानं घेतात वीज पडू नये म्हणून, कारण हे आर्थिंगचं काम करते. हे या आपट्याच्या झाडाचं वैशिष्ट्य आहे. म्हणून आपट्याच्या झाडाच्या बाजूला हा पॉईंट निश्चित असतोच. हे या आपट्याच्या झाडाचं वैशिष्ट्य आहे. आजूबाजूला फांद्या हे झालेले आहेत. आता हा इकडे दाखवतो म्हणजे इकडे पॉईंट चांगला असणार. इथे पॉईंट आहे, हा बघा इकडे पॉईंट आहे. इथे इथे आहे आणि चांगला पॉईंट आहे. मी उभा राहिल्यानंतर फिरणार इकडे पण, हे बघा फिरते. आणि इथे पण हा यू आकार झालेला आहे या झाडाचा. यू आकार आपण दाखवतो. या झाडाचा यू आकार आहे. ह्या हे बदामाचं झाड आहे, ह्याला पण ह्या फांद्यांना यू आकार आलेला आहे, दिसतो. तर अशा प्रकारे हे झाडाचे निर्देशावरून आपल्याला पाण्याचे पॉईंट शोधता येतात. हे एक निसर्ग पण आपल्याला दाखवतो की पाणी कुठे आहे, किती प्रमाणामध्ये आहे, पाण्याचे पॉईंट कुठे आहेत, झरे कोणत्या दिशेने वाहतात, कसे वाहतात, हे आपल्याला झाडं पण सांगत असतात. झाडामुळे पण बरंचसं आपल्याला शिकायला मिळते. म्हणून निसर्ग माझा मित्र आहे. निसर्ग हा आपला उत्तम असा एक शिक्षक आहे. ह्याच्यावर अनेक प्रकारचे आपल्याला शोध घेता येतात. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? जर आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कॉमेंट्स करा. थँक्यू. पुढच्या वेळेला भेटूया.